ही गोष्ट दुर्लक्ष करू नका, अन्यथा निकाल विरोधात लागेल. अनेक वेळा आपल्या विरुद्ध कोणीतरी केस केलेली आहे असे आपणास समजते. ती केस फौजदारी स्वरूपाची असते, कौटुंबिक वादाची असते, आर्थिक व्यवहाराबाबत असते, जागा जमीन याबाबत असते. आपल्याला आपल्या विरुद्ध केस झालेला आहे याची माहिती असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा आपल्याला कोणाकडून तरी असे समजते त्यावेळी ई कोर्ट सर्व्हिसेस नावाने ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. ते आपण डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये आपण आपले राज्य, जिल्हा, आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागाच्या कोर्टाचे नाव नमूद केले की आपण त्या ऍप्लिकेशन वरून आपले नाव व केसचे वर्ष त्या ठिकाणी नमूद करून आपल्या विरुद्ध मान्य न्यायालयामध्ये कोणती केस दाखल आहे का हे पाहू शकतो. बऱ्याच वेळा केस दाखल झाल्यानंतर त्यांच्या नोटिसा आपल्याला येतात. आपण त्या नोटिसा घेतलेल्या असतात किंवा त्या नोटिसा आपल्या कुटुंबातील कोणीतरी घेतलेल्या असतात किंवा आपण नोटीस घेण्यास नकार दिला असा शेरा मारून ती नोटीस परत गेलेली असते आणि केसचे कामकाज आपल्या गैरहजेरीमध्ये पुढे चालून त्याचा निकाल होतो. हे सर्व टाळण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला कोणी सांगेल किंवा शंका येईल त्यावेळी आपल्या विरुद्ध केस दाखल झाली आहे का याची खात्री करा. झाली असेल तर केसची माहिती घ्या. तर केसच्या स्टेज कोणत्या आहे हे पाहून केसमध्ये योग्य ती पूर्तता करा. कोणत्याही न्यायालयातील केसमध्ये हजर होण्यासाठी विशेषतः दिवाणी प्रकरणामध्ये नोटीस मिळावे असे नसते. आपण स्वतःहून ही केसमध्ये हजर होऊ शकतो व आपले म्हणणे मांडू शकतो. त्यामुळे आपले भविष्यकाळातील नुकसान टाळू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.